मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत, जागृत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वर्धा तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या डेट्स आलेल्या आहे। आपल्या कंबाईनच्या ज्या काही एक्झाम आहेत त्याच्या पण दिनांक तारखा आलेल्या आहे। त्या हिशोबाने भरपूर जणांना तयारी पण करणं सुरू केलेली आहे। तुमच्यासाठी मी रोज आपले लेक्चर बनवत जाईन आणि माझे जे लेक्चर राहील त्या लेक्चर तुम्हाला नक्कीच म्हणजे मी तर सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याची मदत होईलच माझ्या लेक्चरची। त्या व्यतिरिक्त माझे काही ऑफलाईन बॅचेससुद्धा असतात। तुम्हाला जर माझ्या ऑफलाईन बॅचेस जॉईन करायच्या असेल तर तुम्ही माझा नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता। तर एक गोष्ट सांगायची अशी आहे की तुमच्या राज्यसेवेपर्यंत तुमचा मी सिलेबस कव्हर करून देईन, जे एक्झामला ओरिएंटेड आहे, एक्झामला जे येण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये इतिहास तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ बघितलाच आहे की मी इतिहास कसा शिकवतो। आज तुम्ही भारताचा भूगोल मी कसा शिकवतो ते बघणार आहे। ते आतापर्यंत जेवढे लेक्चर टाकलेले आहे मी ते सगळे डेमो लेक्चर आहे की माझा शिकवण्याची पद्धत कशी आहे, डिटेलनेस कसा आहे, मी कशा पद्धतीनं खूप खोलातलं शिकवतो ते सगळं दाखवण्यासाठी ते लेक्चर बनवलेले आहे। असो, तर आजपासून आपण जे काही सुरुवात करत आहोत ते करत आहे भारताच्या भूगोलाला। हा आपला भारत आहे। तर भारताच्या भूगोलाला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या देशाचे नाव काय काय आहे। तर आपल्या देशाचे नाव तर आपल्याला बघा, आपल्या देशाचं नाव काय काय दिलेलं आहे। आपल्या देशाचं नाव दिलेलं आहे आर्यावर्त, आपल्या देशाचं नाव दिलेलं आहे भारत, आपल्या देशाचं नाव आहे हिंदुस्थान आणि आपल्या देशाचं नाव आहे इंडिया। मग आपल्याला पहिला एक महत्त्वाचा प्रश्न येते की आपल्या देशाचं नाव हे आर्यावर्त कसं पडलं, इथं लिहितो बघा, ठीक आहे ना। आपल्या देशाचं नाव कसं पडलेलं आहे, आर्यावर्त कसं पडलं, तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। का बरं म्हणतात आपल्या देशाला आर्यावर्त, तर आपल्या देशाला आर्यावर्त म्हणण्यामागचं कारण असं आहे की आपल्या देशात जे राहणारे लोक आहेत ते आर्य लोक होते, ठीक आहे। म्हणजे आर्यांची जी काही भूमी आहे, आर्यांची जे काही भूमी आहे त्या भूमीला म्हणलं जाते आर्यावर्त। म्हणजे पहिला तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की भारताला आर्यावर्त का म्हणतात। आर्यावर्त म्हणतात कारण आपल्या देशामध्ये आर्य लोक राहत होते, आर्यांची भूमी म्हणून काय म्हटलं जाते त्याला आर्यावर्त म्हटलं जाते। मग एक तर झालं आपल्याला की आर्यावर्त का बरं म्हणते त्याच्या मागचं कारण माहीत पडलं। आता दुसरं आहे भारताचं आणखी एक नाव आहे भारत, ठीक आहे। भारताचं एक आणखी नाव पडलं भारत। मग आता दुसरा मुद्दा येते की भारत नाव कसं पडलं, भारत कसं नाव पडलं, तर भारत नाव पडलं त्याच्या मागचे पण आपल्याला कारण पाहावं लागेल। भारत नाव पडलं याच्या मागचं कारण आहे की वैदिक काळामध्ये एक वंश होतं। कोणतं वंश होतं, वैदिक काळामध्ये वैदिक काळामध्ये जो वैदिक काळ आहे त्या वैदिक काळामध्ये ऋग्वेदामध्ये ज्याच्याबद्दल माहिती भेटते, कोणत्या याच्यामध्ये, ऋग्वेदात ज्याच्याबद्दल माहिती भेटते, तर वैदिक काळ आहे। वैदिक काळामध्ये ऋग्वेद आहे, ऋग्वेदाच्या मध्ये त्याची माहिती भेटते की वैदिक काळामध्ये एक सूर्यवंशीय उत्तर भारतामध्ये, कुठं तर उत्तर भारतात, ऋग्वेदात सांगितलं आहे की उत्तर भारत, कुठं रे बाबा, उत्तर भारत। आधी उत्तर भारतामध्ये काय तर एक वंश होतं, त्या वंशाचं नाव होतं, काय नाव होतं त्या वंशाचं नाव होतं सूर्यवंशीय। कोणतं, सूर्यवंशीय नावाचं एक वंश होतं आणि त्याचं जे काही कुळ होतं, त्या सूर्यवंशीय जे काही फॅमिली होती त्या वंशाचे जे आपण पाहिलं त्याचं जे कुळ होतं सूर्यवंशाचं, ते सूर्यवंशाचं जे काही कुळ होतं ते होतं भरत नावाचं। ते काय होतं, भरत नावाचं। या भरत नावावरून भारताचं नाव भारत ठरलं असावं असं म्हणतात। पहिलं तुम्हाला समजलं आर्यावर्त म्हणजे काय, दुसरं समजलं भारत म्हणजे काय। आणखी एक सोर्स आहे की भारताचं नाव भारत कसं पडलं, त्याचा दुसरा सोर्स आहे महाभारतानुसार भारताचं नाव भारत कसं पडलं तर ते पण लक्षात घ्या। महाभारतामध्ये दुष्यंत आणि शकुंतलाचा मुलगा आहे, कशाचा, दुष्यंत प्लस शकुंतला, दुष्यंत आणि शकुंतला यांचा जो काही मुलगा आहे त्याचं नाव आहे भरत। याच्या नावावरून भारताचं नाव भारत पडलं असं म्हणतात। ह्या झाला दुसरा सोर्स। आणि तिसरा एक सोर्स आहे जैन धर्मानुसार, कुणानुसार, जैन धर्मानुसार। तर जैन धर्मानुसार आणखी एक सोर्स आहे जैन धर्मानुसार। तर जैन धर्माचा जो एक संस्थापक आपण म्हणू ज्याचं नाव आहे ऋषभदेव। काय नाव आहे बेटांनो, ऋषभदेव। आणि या ऋषभदेवाला दोन मुलं होते, एकाचं नाव होतं काय, एकाचं नाव आहे बाहुबली। हा बाहुबली कुठचा रे बाबा,
जे गोमटेश्वराचं जे काही आपण पाहतो ना, ज्याच्याखाली श्री चामुंडेराय करवीर लिहिलेला आहे, तो आहे बाहुबली यांचा मुलगा, कोणाचा? ऋषभदेवाचा, जैन धर्मानुसार. आणि दुसरा जो काही मुलगा आहे ज्याचं नाव आहे भरत, याच्या नावावरून भारताचं नाव पडलेलं आहे म्हणते भरत. म्हणजे भारताचं नाव कसं पडलं? भारताचं नाव कसं पडलं तर एक पाडलं आपण आर्याव्रत पण भारताला म्हणते. भारताला आर्याव्रत का बरं म्हणते? कारण इथं आर्य लोक राहत होते म्हणून म्हणते. दुसरं आहे की भारताचं नाव भारत कसं पडलं, त्याचे 3 सोर्स आहे. एक आहे वैदिक काळातला सोर्स. वैदिक काळामध्ये ऋग्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की उत्तर भारत आहे. उत्तर भारतामध्ये काय आपण पाहिलं की उत्तर भारतात एक वंश होतं, ते वंशाचं नाव काय होतं? सूर्यवंश. कोणतं होतं? सूर्यवंश. आणि सूर्यवंशाचं जे काही कुळ आहे, सूर्यवंशाचं जे कुळ आहे ते सूर्यवंशाचं कुळ आहे भरत. त्या भरतवरून नाव ठरलं आहे भारताचा असं म्हणतात. दुसरा आहे महाभारतानुसारचा सोर्स आहे आपल्याजवळ. महाभारतानुसारचा सोर्स म्हणजे कसा की महाभारतामध्ये दुष्यंत आणि शकुंतला आहे, या दोघांचा मुलगा आहे भरत, याच्यापासून भारताचं नाव भारत ठरलं असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा सोर्स आहे जैन धर्मानुसार. आणि जैन धर्मानुसार असं म्हणते की ऋषभदेव आहे आणि ऋषभदेवाला 2 मुलं आहे, एकाचं नाव आहे बाहुबली, दुसऱ्याचं नाव आहे भरत, आणि याच्या नावावरून भारताचं नाव भारत ठरलं असं म्हणते. तर 2 तुम्हाला नाव माहीत पडले. एक पडलं आर्याव्रत कशावर नाव पडलं, दुसरं पडलं भारत नाव कशावर पडलं. आता हिंदुस्थान आणि इंडिया नाव कसं पडलं ते पाहू. आता पाहू हिंदुस्थान आणि इंडिया हे नाव कसं पडलं. ठीक आहे, तर बघा मी या साईडनं लिहितो हिंदुस्थान आणि इंडिया नाव कशाला कसं पडलं. हिंदुस्थान व इंडिया हे नाव कसं पडलं याच्या मागचं कारण पाहू. बघा आपण प्राचीन भारतामध्ये जेव्हा जातो तर लक्षात येते की प्राचीन भारतामध्ये आपल्या देशामध्ये सिंधू संस्कृती होती. मग इमॅजिन करा की हे आपली सिंधू संस्कृती आहे. हे काय आहे? आपली सिंधू संस्कृती. आणि सिंधू संस्कृतीमध्ये आपण पाहू की सिंधुस्थान कशाला म्हणते तर लक्षात घ्या का सिंधू नदी आहे, हे आहे सिंधू नदी, आणि सिंधू नदीला मिळणाऱ्या समजा या 3 उपनद्या, इकडच्या 3 उपनद्या, अशा मिळून जो 7 नद्याचा जो काही खोऱ्याचा भाग आहे, 7 नद्याच्या खोऱ्याचा भाग आहे, याला म्हणलं जाते सिंधू नदीचं खोरं. त्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये लोक राहतात. हे काय झालं? सिंधू नदीचं खोरं झालं. आणि या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये लोक राहतात. ठीक आहे, आणि त्याला नाव पडलं सिंधुस्थान. काय नाव पडलं? सिंधुस्थान. सिंधुस्थान नाव पडलं. त्या खोऱ्याला नाव काय पडलं? सिंधुस्थान. म्हणजे सिंधू नदीच्या 7 नद्याचं जे खोरं आहे त्याला म्हणलं जाते सप्तसिंधू. हे जे 7 नद्याचं खोरं आहे याला काय म्हणतात? सप्तसिंधू. या सप्तसिंधूमध्ये जे राहणारे लोक आहे, जेवढा काही प्रदेश होता सप्तसिंधूचा, त्या प्रदेशाला म्हणते काय रे बाबा? सिंधुस्थान म्हणते. आता या सिंधुस्थानमध्ये दुसऱ्या देशाचे लोक याचे व्यापार करण्यासाठी, समजा हा देश आहे पर्शिया, पर्शिया नावाचा जो देश आहे, तिथून या देशामध्ये काय याचे व्यापारी व्यापार करण्यासाठी याचे, आणि या पर्शियातले जे काही व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांना स असा शब्द उल्लेख करता येत नाही, ते करतात ह असा उल्लेख, आणि त्याचा अपभ्रंश होऊन म्हणजे सिंधुस्थानचं झालं आता हिंदुस्थान. म्हणजे भारतात मोगल येण्याच्या आधीच, भारतात मोगल येण्याच्या आधीच जे काही भारताला नाव पडलं ते झालं सिंधुस्थानवरून झालं हिंदुस्थान. म्हणजे आता तुम्हाला 3 नाव माहीत पडले की भारताचं नाव आर्याव्रत कसं पडलं, भारताचं नाव भारत कसं पडलं, भारताचं नाव हिंदुस्थान कसं पडलं, आता इंडिया कसं पडलं. ठीक आहे ना. मग आता काय झालं? इंडिया कसं नाव पडलं? आता या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे सिंधुस्थानमध्ये हिंदुस्थानमध्ये लोक यायला लागले. पुढे युरोपियन आले. पुढे कोण आले? युरोपियन आले. आणि या युरोपियन लोकांनी एक काम केलं की ह्या सिंधुस्थानचं नाव केलं इंडोस. काय केलं? इंडोस. ठीक आहे ना. यांनी काय केलं? इंडोस असं नाव केलं. यांनी केलं इंडोस. आणि त्याच्यामध्ये मग पुढं इंडोसमधून आणखी त्याचं सोपं करण्यासाठी जेव्हा ग्रीक लोक आले तर ग्रीक लोकांनी त्याला केला ओच्या ठिकाणी लावला यू, म्हणजे झाला इंडूस. आणि इंडूस म्हणजे होते लँड ऑफ इंडूस, लँड ऑफ इंडूस. असं करता करता इंडिया नाव पडलं. म्हणजे लँड ऑफ इंडूस, इंडूसचा जो काही लँड आहे त्याला म्हणलं ते इंडिया. मग आता इंडियाचा लॉंग फॉर्म काय तर लक्षात आलं पाहिजे, लँड ऑफ इंडस. लँड ऑफ इंडस म्हणजे इंडिया असं शॉर्टकट नाव पडलं. असं काय पडलं? शॉर्टकट नाव पडलं. रामा फॅन बंद कर बरं. ठीक आहे.
तर नाव आपल्याला माहीत पडलं की आता नाव पडलं याचं काय, तर इंडस नाव पडलं. मग ठीक आहे, इंडस नाव पडलं. इंडसवरून लँड ऑफ इंडसवरून नाव पडलं इंडिया. म्हणजे भारताचे नाव आतापर्यंत लक्षात आलं तुम्हाला का भारताचे नाव काय काय आहे. भारताचं नाव आहे आर्यावर्त, भारताचं नाव आहे भारत, भारताचे कोणते कोणते सोर्स आहे हे 3 सोर्स, त्याच्यानंतर हिंदुस्थान नाव कसं पडलं, त्याच्यानंतर इंडिया कसं नाव पडलं, आणि एक पुन्हा आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये जसं म्हटलं आहे राज्यघटनेच्या भाग 1चं नाव आहे संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र, आणि त्याचं कलम आहे इंडिया पहिलं 1, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंडिया दॅट इज अ भारत. म्हणजे भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत. तर भारताचं नाव काय, आपल्या भारताचं नाव आहे, सध्याचे नाव आहे आपल्या भारताचं ते आहे एक आहे भारत आणि दुसरं आहे इंडिया. म्हणजे भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत. ओके, तर आपल्याला पहिला जो काही मुद्दा होता की भारताचं नाव काय आहे, तर भारताचं नाव आपल्याला माहीत पडलं. भारताचं नाव आहे इंडिया म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच इंडिया. आणि इतर नावं जे पाहिलं तर आर्यावर्त नाव कसं पडलं, भारत नाव कसं पडलं, हिंदुस्थान हे नाव कसं पडलं आणि इंडिया नाव कसं पडलं, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सोर्स माहीत पडला. चला मग आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर जाऊ, भारताच्या दुसऱ्या मुद्द्यावर जाऊ. चला तर मग दुसऱ्या मुद्द्याबद्दल विचार करू आता. मग दुसरा मुद्दा काय आहे आपल्याबद्दल, आपल्या याच्यामध्ये, तर दुसऱ्या मुद्द्याबद्दल थोडं पाहू. दुसरा मुद्दा म्हणते की भारताचं स्थान कुठं आहे, भारताचं स्थान कुठं आहे. दुसरा आहे पृथ्वीवर भारताचं स्थान कुठं आहे. अरे भारत कुठं आहे असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल सर भारत तर पृथ्वीवर आहे. कुठं आहे, पृथ्वीवर आहे. अरे पण पृथ्वीवर कुठं आहे भारत, भारत पृथ्वीवर कुठं आहे. तर लक्षात घ्या की हा जो काही भाग आहे हे आहे पृथ्वी, हे काय आपली पृथ्वी. सगळ्याला दिसून राहिली, सगळ्याला दिसून राहिली पृथ्वी, बरोबर, ठीक. तर हे जे पृथ्वी आहे विषुवृत्त आहे आपला, विषुवृत्त गेला मधातून, असा विषुवृत्त गेला. आणि विषुवृत्त गेल्यामुळं काय झालं का, असं इमॅजिन करा की पृथ्वी आहे गोल, तिला मधातून मी कापलं, मधातून कापलं, त्याच्यामुळं काय झाले का 2 अर्धे अर्धे गोल तयार झाले, अर्धे अर्धे गोल. बघा इकडचा एक अर्धा गोल तयार झाला, इकडचा एक अर्धा गोल तयार झाला. गोल आहे पण कसा आहे, अर्ध आहे, म्हणून याला मी म्हणतो गोलार्ध. काय म्हणतो याला मी, गोलार्ध. याला म्हटलं मी गोलार्ध. हा उत्तरेकडे आहे, हा कुठं आहे, उत्तरेकडे आहे, म्हणून याचं नाव पडलं उत्तर गोलार्ध. हा पण काय आहे, गोलार्धच आहे, पण हा आहे कुठं, दक्षिणेकडे आहे, म्हणून याला नाव पडलं दक्षिण गोलार्ध. चला मग 2 गोष्टी झाल्या. मग पहिलाचा प्रश्न येते, अरे यार की भारत जो आहे तो कुठं आहे, तर भारत आहे उत्तर गोलार्धात आहे का दक्षिण गोलार्ध आहे. तर पहिलं तर उत्तर आपल्याला भेटलं की भारत कुठं आहे, उत्तर गोलार्धात आहे. मग काय झालं, ग्रीनविच एक नावाचं शहर आहे, त्या ग्रीनविच शहरातून आपण एक काम केलं का आणखी एक रेष टाकली आणि त्याच्यामुळे एक काम झालं, हा भाग झाला उत्तरेकडे आहे, म्हणजे इकडून एवढा जो भाग झाला हा झाला पश्चिम गोलार्ध. आणि हा झाला पूर्व गोलार्ध. पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. भारताचं स्थान कुठं आहे, पश्चिम गोलार्धात आहे की पूर्व गोलार्धात आहे, तर लक्षात येईल की भारताचं स्थान आहे पूर्व गोलार्धात. म्हणून प्रश्न जर विचारला तर भारताचं नेमकं स्थान कुठं आहे, उत्तर गोलार्धामध्ये, तर तुम्ही सांगा. आता याला जर आपण थोडं वेगळं वेगळं केलं तर बघा लक्षात घेईन, हा झाला उत्तर, उत्तर आहे ना इकडचा भाग, उत्तर आहे कोणता, तर पश्चिमेकडे आहे म्हणजे पश्चिम, आणि गोलार्ध म्हणजे गोलार्ध. तर भारताचं स्थान आपल्याला पाहायचं आहे, इकडचा झाला कोणता, उत्तर. भाग कोणता आहे तर पूर्वेकडला, म्हणून झाला पूर्व, आणि गोलार्ध. तर भारत जो आहे हा कुठं आहे, भारत येते या गोलार्धात, म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात. भारत कोणत्या गोलार्धात येते, उत्तर पूर्व गोलार्धात. हे समजलं तुम्हाला. तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये काय येते, भारत येते. भारत झाला कुठं, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. म्हणजे पृथ्वीवर भारताचं स्थान कुठं आहे, तर पृथ्वीवर भारताचं स्थान आहे उत्तर पूर्व गोलार्धात. ठीक आहे, मग उत्तर पूर्व गोलार्धात कुठं आहे भारताचं स्थान, तर तुम्ही सांगा का सर इथं उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आशिया खंड. इथं काय उत्तर पूर्व गोलार्धामध्ये काय आहे तर आशिया खंड. आणि आशिया खंडामध्ये मग कुठं आहे भारत, तर आशिया खंडाचे पण आपण काय करू, 4 भाग करू. एक करू उत्तर आशिया, एक करू दक्षिण आशिया, एक करू पश्चिम आशिया आणि एक करू पूर्व आशिया. तर लक्षात आलं की भारताचं जे स्थान आहे
ते कुठं आहे तर भारताचं स्थान आहे दक्षिण आशियामध्ये. कुठं आहे दक्षिण आशिया. म्हणजे पहिलं पृथ्वीवर भारताचं स्थान कुठं आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात. उत्तर पूर्व गोलार्धात कुठं आहे तर आशिया खंडात आहे. आशिया खंडात कुठं आहे तर दक्षिण आशियात. म्हणजे दुसरं महत्त्वाचं स्थान झालं आपलं पृथ्वीवरचं स्थान झालं दक्षिण आशियामध्ये स्थान झालं. बरं दक्षिण आशियामध्ये कुठं आहे तर भारतीय उपखंडात आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे का भारतीय उपखंड कशाला म्हणते. भारतीय उपखंड कशाला म्हणते. बघा भारतीय उपखंड कशाला म्हणतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलेच लिहून ठेवलं इथं भारतीय उपखंड कशाला म्हणतात. भारतीय उपखंड म्हणतात भारतीय उपखंड कशाला म्हणले जाते तर उत्तरेकडे आहे हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडे आहे हिंदी महासागर. म्हणजे या साईडनं जर तुम्ही आले तर इथं दिसन तुम्हाला पामीरचं पठार. काय दिसणार इथं पामीरचं पठार. आणि पामीरच्या पठारामधून इथून जी अशी एक लाईन गेली एक रांग गेली पर्वत रांग आहे. या पर्वत रांगेचं नाव आहे हिंदुकुश. काय नाव आहे हिंदुकुश पर्वतरांग. लिहून देतो हिंदुकुश पर्वतरांग. कोणती रांग आहे हिंदुकुश पर्वतरांग. आणि या साईडनं जे काही गेली आपली या साईडनं जे अशी रांग गेलेली आहे त्या आपला हिमालय पर्वत. आणि खाली काय आहे तर हिंदी महासागर. हिंदी महासागर याच्या मधात जेवढे काही देश येते याच्या मधात जेवढे काही देश येते त्याला म्हणलं जाते भारतीय उपखंड. म्हणजे उत्तरेकडे हिमालय पर्वत दक्षिणेकडे हिंदी महासागर याच्या मधात जेवढे काही देश येते त्याला म्हणलं जाते काय तर काय म्हणलं जाते त्याला भारतीय उपखंड. काय म्हणलं जाते भारतीय उपखंड. मग भारतीय उपखंडात कोणते कोणते देश येते थोडं चेक करू. भारतीय उपखंडामध्ये येते हा देश आला अफगाणिस्तान. म्हणजे नंबर 1चा देश कोणता अफगाणिस्तान. नंबर 2 वर कोण आला तर पाकिस्तान. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हा जो देश आहे हा आहे नेपाळ. ठीक आहे. हा कोणता आहे तर भूटान. हा कोणता आहे तर बांगलादेश. बांगलादेश. इथं कोणता आहे तर श्रीलंका. ठीक आहे. आणि आपला एक भारत. म्हणजे 7 देश मिळून किती देश मिळून 7 देश मिळून काय तयार होते भारतीय उपखंड तयार होते. आणि भारतीय उपखंडातला सर्वात मोठा देश जो आहे तर आताच तुमच्या डोळ्यासमोर आहे कोणता आहे भारत. म्हणजे भारताचं स्थान बघा पृथ्वीवर भारताचं स्थान कुठं तर पृथ्वीवर भारताचं स्थान आहे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये. उत्तर पूर्व गोलार्धात कुठं आहे तर ते आपण पाहिलं कोणत्या याच्यामध्ये आशिया खंडात आहे. आशिया खंडात कुठं आहे तर दक्षिण आशियामध्ये आहे. दक्षिण आशियात कुठं तर कोणत्या याच्यामध्ये भारतीय उपखंडात आहे. भारतीय उपखंड कशाला म्हणले जाते तर उत्तरेकडे हिमालय पर्वत दक्षिणेकडे हिंदी महासागर याच्या मधात जेवढे काही देश येते त्याला म्हणले जाते भारतीय उपखंड. भारतीय उपखंडात किती देश येतात तर 7 देश येतात. कोणते कोणते अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि भारत. तर एवढे काय आले आपल्या याच्यामध्ये 7 देश आले. तर आपण पाहिलं किती देश आले तर ते पण पाहिलं. आता पाहायचं आहे का आपला भारताचा विस्तार कसा आहे आपला भारत पसरलाय कसा आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या भारत कसा पसरलेला आहे याच्याबद्दल पहिले पाहू. भारताचा विस्तार पाहायचा आहे पण कसा विस्तार पाहायचा आहे ते पण पाहून घेऊ आपण पहिले. भारताचा विस्तार. भारताचा विस्तार म्हटलेला आहे पहिला आहे अक्षरवृत्तीय विस्तार. अक्षरवृत्त कशाला म्हणले जाते आणि रेखावृत्त कशाला म्हणले जाते हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहिले पाहू आपण अक्षरवृत्तीय विस्तार. अक्षरवृत्त कशाला म्हणले जाते आणि रेखावृत्त कशाला म्हणले जाते. बघा अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्ही कोन मापक पाहिला असाल. असा कोन मापक होता. ठीक आहे. आणि कोन मापक असल्यानंतर तिथून पाहिलं असेल की असा कोन म्हणजे 90 अंशाचा कोन असते. कोन किती अंशाचा असते 90 अंशाचा. आणि इथून जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला असं दिसत होतं 1 2 असे 10 20 30 40 50 60 70 80 90 अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसत होते. आता या कोनावरून आपण पाहायचं आहे की भारत कुठं आहे. अक्षरवृत्त. अक्षरवृत्त याला म्हणलं ते अक्ष म्हणजे होते अँगल. अक्ष म्हणजे होते अँगल. कोणत्या अँगलवर भारत आहे तर भारत इथपासून सुरुवात झालं उत्तर गोलार्धात येते. कोणत्या अँगलवर येते तर इथून जो येते भारत हा जो काही भाग येते भारताचा हा येते 8 अंशावर. किती अंशाचा कोन असतो 90 अंश. त्या 90 अंशाच्या कोनापैकी 8 अंशावर काय आहे भारत आहे. 8 अंश किती मिनिटं 8 अंश 4 मिनिट 28 सेकंद. 8 अंश 4 मिनिट 28 सेकंदावर काय आहे भारत आहे. इथून भारताची सुरुवात झाली 8 अंशापासून सुरुवात झाली तर 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 असं करत करत भारत किती याच्यावर पोचला तर भारत पोचला या ठिकाणी 37 अंश 6 मिनिट 53 सेकंद.
37°6'53" काय आहे? भारत आहे. 37°6'53" काय आहे? भारत आहे. आणि भारताचं मग आपण पाहिलं की इथून ते इथपर्यंत जो काही भारत आहे, इथून ते इथपर्यंत जो भारत काही लांब झालेला आहे तो किती किलोमीटर लांब आहे? तर तुमच्या लक्षात आलं का? तो आहे 3214 किलोमीटर. ओके. मग आता 8°4'28" जे आहे, 8°4'28" हे कोणत्या राज्याला लागून आहे? तर हे लागून येते कोणत्या? तामिळनाडू. बघा हा तामिळनाडू आहे, तामिळनाडू लागून येते. आणि तामिळनाडूमध्ये पण कोणता स्पॉट एकदम दक्षिणेकडला? तर तुमच्या लक्षात येईल की कन्याकुमारी. हा जो काही भाग आहे हा कन्याकुमारी आहे. त्याच्यानंतर उत्तरेकडलं जे काही टोक आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये सर्वात उत्तरेकडलं कोणतं आहे टोक? तर ते आहे दप्तार किंवा इंदिरा कोल. दप्तार किंवा इंदिरा कोल. मग प्रश्न जर विचारला की भारताचं अक्षरवृत्तीय स्थान सांगा. अक्षरवृत्तीय स्थान म्हणजे 8°4'28" ते 37°6'53" किती किलोमीटर लांब? 3214 म्हणजे 3214 किलोमीटर. आणि कुठून कुठपर्यंत? तर तामिळनाडूपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत. तामिळनाडूमधलं शेवटचं टोक कोणतं? तर कन्याकुमारी. भारताचं शेवटचं टोक कोणतं? तर कन्याकुमारी. उत्तरेकडलं टोक कोणतं? तर उत्तरेकडलं टोक सांगा तुम्ही दप्तार किंवा इंदिरा कोल. किंवा काय सांगाल? इंदिरा कोल. आणि हे इंदिरा कोल कुठं आहे? तर ते आहे सियाचीन शिखरावर. कुठं आहे? सियाचीन शिखरावर. त्याच्यानंतर मग दुसरं स्थान आपल्याला पाहायचं आहे, रेखावृत्तीय स्थान पाहायचं आहे. एक ग्रीनविच नावाचं शहर आहे. ग्रीनविच नावाच्या शहरातून एक लाईन गेलेली आहे, एक रेखावृत्त गेलेला आहे. त्याच्या पश्चिमेकडला भाग आहे त्याला आपण म्हणतो पश्चिम गोलार्ध. त्या ग्रीनविच शहरापासून जे रेखावृत्त गेलं त्याच्या पूर्वेकडला भाग म्हणतो त्याला पूर्व रेखावृत्त. मग आपल्याला पाहायचं आहे की भारताचं स्थान पूर्व रेखावृत्तानुसार कुठं आहे? तर ग्रीनविच जर झाला 0 रेफरन्स पॉईंट झाला तर रेखावृत्तीय स्थान आहे 68°7'33" म्हणजे हा जो काही भाग आहे हा आहे 68°7'33" पासून तर इकडचा जो काही भाग आहे हा आहे 97°24'47" असा जो काही भाग गेलेला आहे तो आहे. आणि इथून ते इथपर्यंत भारताची लांबी रुंदी किती आहे? तर इथून ते इथपर्यंत भारताची रुंदी आहे 2933 किलोमीटर. इथून म्हणजे गुजरातपासून तर अरुणाचल प्रदेश, हा अरुणाचल प्रदेश आहे, हा गुजरात आहे. किती किलोमीटर? 2933 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. आणि शेवटचं टोक कोणतं? तर गुजरातमध्ये शेवटचं टोक आहे घुवर मोठा. चला घुवर मोठं लक्षात नसेल राहत तर सुवर मोठा लक्षात ठेवा. एक मोठा सुवर आहे. कसा आहे? सुवर. आणि त्याला कोण अरुणाचल प्रदेशचे लोक म्हणते आथू की बिथू. काय म्हणते? की बी थू. लक्षात आलं का? तर पहिलं लक्षात आलं. उत्तरेकडचं ठिकाण कोणतं? तर जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये कोणतं? तर सियाचीन किंवा इंदिरा कोल. इंदिरा कोल कुठं आहे? तर इंदिरा कोल कुठं आहे? तर तुमच्या सियाचीन शिखरामध्ये येते. त्याच्यानंतर दक्षिणेकडलं टोक तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये कोणतं? कन्याकुमारी. त्याच्यानंतर पश्चिमेकडलं टोक कोणतं? तर गुजरातमध्ये घुवर मोठा. आणि अरुणाचल प्रदेशमधलं कोणतं? तर अरुणाचल प्रदेशमधलं की बी थू. ठीक आहे ना? तर असो. त्याच्यानंतर मग आपण पाहायचं आहे का आपल्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. बघा मित्रांनो, थोडं माझं बोलणं फास्ट होत असेल पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या जो काही मोबाईल आहे त्याच्यामध्ये मेमरी कमी आहे. आणि ते कसं ते मी व्हिडिओ बनवता तो कधी पण मेमरी फुल होऊन जाईन, मधातच व्हिडिओ काढून जाईल, स्टॉप होऊन जाऊ शकते. त्याच्यामुळं काय होते का मी थोडं जास्त फास्टमध्ये बोलतो. ठीक आहे. असो. तर मग आता आपलं जे काही भारत आहे या भारताचं क्षेत्रफळ किती आहे? चला या मुद्द्यावर बोलू. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? आपला भारत आहे, भारताचं क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचं क्षेत्रफळ आहे, लक्षात ठेवायचा प्रश्न येते, 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. आणि याचा जर विचार केला का बाबा पृथ्वीच्या तुलनेमध्ये किती आहे? पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या भारत आहे 0.57%. राज्यसेवेला प्रश्न येऊ शकते असे. म्हणजे किती आहे पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या? 0.57%. जगाच्या क्षेत्रफळाच्या किती आहे? तर 2.42%. आशिया खंडाच्या किती आहे? तर 13.56%. दक्षिण आशियाचे किती आहे? तर 73.2%. जगात भारताचा क्रमांक कितवा लागतो? क्षेत्रफळानुसार क्रमांक विचारला तर तिथं लिहायचा 7वा. कितवा? 7वा. मग कोणत्या कोणत्या देशानंतर 7वा? तर ट्रिक आहे आपल्याजवळ OBC ACR. OBC ACR लक्षात ठेवायचं. OBC ACR. R म्हणजे काय? रशिया. C म्हणजे काय? कॅनडा. A म्हणजे काय? अमेरिका. C म्हणजे काय? C म्हणजे काय बाबा? तर चीन. C म्हणजे काय? चीन. B म्हणजे काय? तर ब्राझील. आणि O म्हणजे कोण आहे? ऑस्ट्रेलिया. कोण आहे? ऑस्ट्रेलिया. आणि त्याच्यानंतर लागते भारत. म्हणजे रशिया, कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. आणि भारतानंतर 8वा जो कोण आहे तो आहे अर्जेंटिना. कोण आहे? अर्जेंटिना. तर हे ट्रिक लक्षात ठेवायची. या ट्रिकनुसार काय लक्षात ठेवलं? OBC ACR. त्याच्यानंतर भारताचा क्रमांक कितवा लागला आहे? 7वा क्रमांक लागलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण पाहू
की भारताचा क्रमांक किती आहे 7वा. आशिया खंडात भारताचा क्रमांक किती आहे तर आशिया खंडात भारताचा क्रमांक आहे 3रा. भारतात सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणतं आपल्याला पाहायचं आहे. भारतात सर्वात दक्षिणेकडील ठिकाण जे आहे ते अंदमान निकोबारमध्ये येते. अंदमान निकोबारमध्ये येते. ते अंदमान निकोबारमध्ये येणारं ठिकाण जे आहे त्याला म्हणतो आपण इंदिरा पॉइंट. आणि इंदिरा पॉइंट किती अंशावर आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तर ते लक्षात ठेवायचं. 6°45'. किती 6°45' काय आहे इंदिरा पॉइंट आहे ते अंदमान निकोबारमध्ये येते. ओके. त्याच्यानंतर मग आहे की रशिया वगळता आता युरोपच्या तुलनेत जर भारत घेतला, युरोपच्या तुलनेत आता युरोपमध्ये येते रशियाला सोडून द्या, जेवढाही काही रशिया सोडून उरलेला भारत आहे युरोप तेवढा आपला एकटा भारत आहे. म्हणजे जेवढी युरोप आहे तेवढा आपला एकटा काय भारत आहे. पण युरोपमधून काय सोडायचा रशिया सोडायचा. ठीक आहे. कॅनडाच्या आणि चीनच्या भारत किती आहे राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. चीनच्या भारत किती आहे तर चीनच्या भारत आहे 1/3. कॅनडाच्या पण 1/3 आहे. त्याच्यानंतर मग जर विचारलं रशियाच्या तुलनेत जर केलं तर रशियाच्या 1/5 भारत आहे. जपानच्या किती पट आहे तर 8 पट आहे. आणि ब्रिटनच्या किती पट आहे तर 13 पट आहे. हे आकडे पाठ करून घ्या. ठीक आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे का आपल्या भारताचा आकार कसा आहे. भारताचा आकार दिसून राहिला आपला कसा त्रिकोणी, पण भारताचा आकार त्रिकोणी नाही. भारताचा आकार असा जर घेतला तर चतुष्कोणी आहे. ठीक आहे ना. भारताचा आकार कसा आहे पूर्णपणे त्रिकोणी नाही. भारताचा आकार कसा आहे चतुष्कोणी आहे. आणि भारताची एकंदरीत सीमा किती आहे आता पहा. भारताची आकार कसा आहे तर त्रिकोणाकृती नाही, पूर्णपणे त्रिकोणाकृती नाही. कसा आहे तर चतुष्कोणी आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे का आपल्या भारताची सीमा किती आहे. भारताची बॉर्डर किती आहे. भारताची पूर्ण बॉर्डर जर घेतली आपण अशी जे पूर्ण बॉर्डर घेतली ते आहे 22,716 किलोमीटर. प्रश्न विचारते भारताची बॉर्डर किती, भारताची सीमा किती, संपूर्ण सीमा किती भारताची 22,716. किती 22,716. त्याच्यानंतर मग आता भारताला तर 2 सीमा लागल्या. या साईडनं लागली भूसीमा, या साईडनं लागली समुद्री सीमा. कारण या साईडनं आहे अरबी समुद्र, या साईडनं आहे काय हिंदी महासागर, या साईडनं आहे बंगालचा उपसागर. मग भारताची सीमा जी आहे ते आहे 2. एक आहे भूसीमा, एक आहे समुद्री सीमा. जर दोघांनाही मिळवलं तर येते किती 22,716 किलोमीटर. मग आता लक्षात घ्या की भारताची भूसीमा किती आहे. फक्त भूसीमा जर विचारली तर 15,200 किलोमीटर. 15,200 किलोमीटर गुजरातपासून तर लक्षात घ्या कुठपर्यंत आपल्या त्रिपुरा मिझोरामपर्यंत पश्चिम बंगालपर्यंत जर गेलो तर लक्षात येईल तुम्हाला का भारताची भूसीमा जी आहे ते किती आहे 15,200 किलोमीटर. मग हे 15,200 किलोमीटरची भूसीमा किती राज्याला लागलेली आहे तर ते लागलेले आहे किती राज्याला 17 राज्याला. मग 17 राज्य कोणते बघा गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर आहे बिहार, त्याच्यानंतर आहे पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आहे सिक्कीम, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मेघालय आणि पश्चिम बंगाल. अशा प्रकारे किती 17 राज्याला काय लागलेले आहे आपली भारताची भूसीमा लागलेली आहे. हा प्रश्न आपण पुन्हा पण जेव्हा आता फक्त बेसिक आहे त्याच्यानंतर पुन्हा उद्याच्या लेक्चरला मी पूर्ण एक एक बरोबर व्यवस्थित एक्सप्लेन करत चालेल. त्याच्यानंतर आहे समुद्री सीमा जे लागलेली आहे ते किती आहे तर समुद्री सीमा लागलेली आहे 6,100 किलोमीटर. 6,100. आणि किती राज्याला लागली आहे तर 9 राज्याला लागलेली आहे एकूण समुद्री सीमा. आता इथं एकूण का बरं म्हटलं कारण बघा अरबी समुद्रात काही भारताच्या हद्दीत येणारे बेटा आहे, बंगालच्या उपसागरामध्ये हद्दीत येणारे काहीतरी भारताचे बेटा आहे. हे सोडून फक्त 9 राज्याला जेवढी सीमा लागते ते किती आहे 6,100. आणि हे पकडून भारताला किती सीमा लागते तर 7,516 किलोमीटर. आता तुम्हाला 22,716 कसं तर समजन की 15,200 आणि 7,516ला तुम्ही एकत्रित करा तर आपली जे काही सीमा येईल ते होईल 22,716 किलोमीटर. समजलं. त्याच्यानंतर आपली नैसर्गिक सीमा पाहायची आहे की भारताला कोणत्या कोणत्या नैसर्गिक सीमा लागलेल्या आहे. भारताच्या उत्तरेला गेलं तर काय आहे तर तुमच्या लक्षात येते भारताच्या उत्तरेला आहे हिमालय पर्वत. भारताच्या उत्तरेला काय आहे हिमालय पर्वत. भारताच्या पश्चिमेला काय आहे तर अरबी समुद्र. भारताच्या पूर्वेला काय आहे तर बंगालचा उपसागर. भारताच्या दक्षिणेला काय आहे तर हिंदी महासागर. आणि भारताच्या वायव्येला काय आहे तर वाळवंट. हे काय झाले भारताच्या नैसर्गिक सीमा. भारताच्या नैसर्गिक सीमा कोणत्या उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि वायव्येला जर गेलो तर काय आहे वाळवंट आहे. मित्रांनो हे बरोबर तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त किती राज्यातून गेलं आहे तर 8 राज्यातून गेलं बघा 1 2 3 4 5
6, 7 आणि 8. बघा लक्षात घ्या, पहिलं आहे गुजरात, त्याच्यानंतर मग आहे राजस्थान, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश, त्याच्यानंतर आहे छत्तीसगड, त्याच्यानंतर मग आहे झारखंड, त्याच्यानंतर आहे पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आहे त्रिपुरा आणि त्याच्यानंतर आहे मिझोराम. अशा 8 राज्यातून गेलेला आहे. मी आणखी डिटेल सांगतो, उद्याच्या लेक्चरला आपल्याला हेच बघायचं आहे, बस थोडं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे कोणत्या राजधानीतून गेलं. पण कर्कवृत्त आहे किती अंशावर, कर्कवृत्त आहे किती अंशावर, तर 23.5 उत्तर अक्षवृत्तावर आहे. आणि याच्यामुळं काय झालं का खालचा भाग जो येते हा येते उष्णकटिबंधामध्ये आणि वरचा जो भाग येते हा जाते समशीतोष्ण कटिबंधामध्ये. म्हणून काय झालं का कर्कवृत्तानं भारताला 2 भागामध्ये विभागलं. एक विभागला आहे उष्णकटिबंधात आणि दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधामध्ये विभागला आहे. कर्कवृत्तामध्ये हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की भारताचं विभाजन जे झालं आहे ते 32,87,263 याचं विभाजन कसं झालं आहे. तर याचं विभाजन तुमच्या लक्षात येईल. 5 प्राकृतिक विभाग आहे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहे, ते पण आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. आणि काय केलं 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात त्याचं काय झालं आहे विभाजन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सर्वात लहान दिवस कुठं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये. पाठीच करून ठेवायचा किती 4 तासाचा फरक पडते. आणि सर्वात मोठा दिवस आहे तो कुठं आहे कन्याकुमारीमध्ये, सर्वात मोठा दिवस जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये आहे, 4 तासाचा फरक पडते. सर्वात छोटा आहे तो 45 मिनिटं आहे, ते कुठं कन्याकुमारीत पडते. आणि सर्वाधिक सीमा लागलेले जे काही राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश. मी तुम्हाला उद्या याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देतो, तोपर्यंत तुम्ही रेडी राहा. आणि माझं जर चॅनल तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा, कारण तुम्ही कमेंट करत नाही. कमेंट करत काही मूर्ख लोक असे आहे का कमेंट करत काय करतात डिसलाईक करून द्या. अरे डिसलाईक करता पण सांगा तसंही बाबा का माझं चुकते कुठं, की बस काही निगेटिव्हिटी करायची, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा की माझ्या ठीक आहे ना, लाईक करत असाल, चुकलं तर सांगा ना का कुठं चुकलं, मी करतो ना त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करतो, ठीक आहे. तर भेटू आपण उद्याला. धन्यवाद.